गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा। गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला जाणून घेऊया गुरुकृपा म्हणजे काय। मिळालेला पैसा, आलिशान घरे, महागड्या गाड्या आणि संपत्ती ही गुरुकृपा नव्हे। या जीवनात अनेक संकटे आणि जी संकटे आपल्या नकळत अदृश्य होतात ती म्हणजे गुरुकृपा। कधी कधी प्रवासादरम्यान गर्दीच्या ठिकाणी अडथळे असूनही आपण पडताना संतुलन टिकून ठेवतो, ज्याने आपल्याला अपघातापासून वाचवले ते म्हणजे गुरुकृपा। जेव्हा तुम्ही अनेक अडचणीच्या ओझ्याखाली असाल तरीही तुम्हाला त्याला सामोरे जाण्याची शक्ती वाटते, ती शक्ती म्हणजे गुरुकृपा आहे। जेव्हा एका वेळी एक जेवण मिळणे कठीण असते तरीही आपल्याला पोट भरून जेवायला मिळते, ती म्हणजे गुरुकृपा। जेव्हा तुम्ही अनेक अडचणींच्या ओझ्याखाली असाल तरीही तुम्हाला त्याला सामोरे जाण्याची शक्ती वाटते, ती म्हणजे गुरुकृपा। जेव्हा आपण हार मानणार आहात आणि विचार करा की सर्व काही आता संपले आहे, मग त्या क्षणी तुम्हाला आशेचा किरण दिसू लागतो आणि तुम्ही पुन्हा संघर्षासाठी तयार होतात, ती आशा म्हणजे गुरुकृपा। जेव्हा तुमचे नातेवाईक आपत्तीच्या वेळी तुम्हाला एकटे सोडतात तेव्हा एक बंधू, गुरुवर विश्वास ठेवणारा मित्र किंवा भाऊ बहीण येतो आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहेत। गुरु बंधूचे धाडसी शब्द गुरुकृपा आहेत। जेव्हा तुम्ही यशाच्या शिखरावर असता, पैसा आणि आनंदाने भरलेला असतात, त्यावेळी तुम्हाला स्वतःला जमिनीशी जोडलेले आणि नम्र वाटते, ते म्हणजे गुरुकृपा। फक्त पैसा, ऐश्वर्य आणि यश असणे म्हणजे गुरुकृपा नाही, परंतु जेव्हा तुमच्याकडे या गोष्टी नसतात तरीही तुम्हाला आनंद, समाधान आणि आशीर्वादित वाटतं, ते म्हणजे गुरुकृपा। ओम गुरवे नमः। असं म्हणतात, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला। या विश्वात जन्म घेणाऱ्या परमेश्वराचं सानिध्य लाभण्यासाठी श्री गुरुचे चरण धरावे लागतात। आपण सर्व सेवेकरी भाग्यवान आहोत की आपले गुरुपद साक्षात परब्रह्माने घेतले आहे। अशा या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे पूजन करून आपल्या भावी आयुष्यात मार्गदर्शन करण्याची विनंती करण्याचा हा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय। अकाल मृत्युहरण सर्व व्याधी विनाशयन श्री स्वामी समर्थ पादोत्तर तीर्थ उठरे धारण्यम शीर्षा धारयामम, हा मंत्र म्हणून आपल्याला स्वामी महाराजांच्या चरणावर तीर्थ अर्पण करायचं आहे। उपदेश एवढाच आहे की नेहमी सत्य बोलावे, आपल्या धर्मानुसार आचरण ठेवावे। श्री स्वामी समर्थ मंत्राचे व आपल्या धर्मसंस्कृतीच्या ग्रंथाचे, स्रोताचे, गायत्रीसारख्या दिव्य मंत्राचे जप, वाचन, चिंतन करावे। हवन थोडा वेळ केला तरीही चालेल, परंतु मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्त्री देवता भव, परत स्त्री माते समान। गुरुपौर्णिमा म्हणजे हा दिवस आपल्याला आचरणात आणायचा आहे। आपले आचार, विचार, धर्म आपल्या संस्कृतीप्रमाणे असावेत। मद्य, मांस वर्ज्य करणे, परस्त्री माते समान थोराचा मान ठेवावा, सर्वांशी नम्र भावाने वागावे। आपल्या मनात श्री स्वामी समर्थ महाराजांना अधिष्ठान देऊन त्यांची आराधना ध्यानपूर्वक करावी। काम, सेवा संकल्पपूर्वक करावी। हा अनमोल भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करावा। हा दिव्य भारतीय संस्कृतीचा वारसा श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन आपण आपल्या महाराजांना गुरुपद अर्पण करावे। प्रत्येक सेवेकऱ्याने 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व स्वामीचरित्र सारामृताचे या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचं आहे। आपले गुरु, सद्गुरू, परमगुरू हे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांनी स्वतःला सेवेकरी म्हणून घेतले आहेत, म्हणून आपल्याला गुरुपूजन करायचे आहे। गुरुपूजनाचा तत्वस्वरूप मार्ग आहे